रामनवमीच्या दिवशी शिवाईला फायनली घरी आणले, पण त्यात एक क्षण मला दिसून आला. 3 महिन्यानंतर काजल घरी आली होती आणि तिला असं रडताना पाहून मलाही कसं तरी वाटत होतं. माहेर हे एखादा पुरुषाला व्यवस्थित सांगता येणार नाही. ते फक्त ती एक मुलगीच सांगू शकते की माहेराबद्दलची फिलिंग काय असते. जर एखादी मुलगी लग्न करून येते आणि ती बाळंतिणीसाठी जेव्हा ती माहेरी जाते, 2-3 महिने राहते, त्यानंतर ती बाळाला घेऊन जेव्हा आपल्या घरी येते ना, नवऱ्याच्या घरी, तर तिला हे अश्रू अनावर होणं हे साहजिक आहे. मग ती बाई कितीही कठोर मनाची का असे ना, पण जेव्हा ती आई होते ना, तेव्हा तिला कळतं की आपल्या आईनेही किती कष्ट वगैरे सोसलेत, किती काय म्हणजे काय पणाला लावलं आहे, त्याची जाणीव तिला तेव्हा येते जेव्हा ती बाळंतपण होऊन आपल्या माहेरावरून सासरवाडी जाते तेव्हा. आणि त्यात तिची जी सासू आहे ती पण तिला प्रेमळ मिळाली आहे. तर ती तिच्या स्वतःच्या पदरानं वगैरे तिचे डोळे वगैरे पुसत होते. नंतर मग तिला सगळे समजवत होते. नंतर आईही आली, आईही समजत होती तिची. शेवटी मग झालं. बाबूही खुश होता एकदम.